दादांना आणि माईंना हेच आश्चर्य वाटत होतं की तिला माहेरची माणसं आहेत की नाही. अगं आम्ही तर केव्हापासून वाट बघतोय तिथे यायची. तिचे बाबा तर सारखे निघालेले असतात, आम्हीच थांबवतो त्यांना. आता पुनर्वसूचा वाढदिवस आहे ना. वाढदिवस कधी? पुढच्या महिन्यात. हो का? अगं बाई आम्हाला माहितच नाहीये. त्याचीच तर तयारी करतोय आम्ही सगळे. त्यांना सुखद धक्का द्यायचा आहे. त्यांचे सगळे पुण्याचे मित्र, उर्मीचे नातेवाईक या सगळ्यांना बोलवून घ्यायला सांगितलंय दादांनी. वा. त्यांच्या लग्नाचं कोड कौतुक नाही ना झालं, त्या निमित्ताने आपण गाव जेवण देऊयात असा विचार केला. वा. म्हणून दादांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितला. हो का? मग मी विद्याधरला सांगू का जरा तुझ्या दादांना फोन करायला? नाही नको, इतक्यात नको. मी तुम्हाला सांगते कधी बोलायचं ते. बरं बरं. आता कोणालाच काही सांगू नका हा, नाहीतर सरप्राईजची सगळी मजा निघून जाईल. हो तेही खरंच आहे म्हणा. फक्त फोटो आणि कागदपत्र उद्याच पाठवताय ना? हो ते मी लगेच पाठवते. अगं ठेवू मग फोन आजी? आता कोणालाच बोलू नका असं म्हणतेस ना तू? मी सांगीन तुम्हाला कधी बोलायचं ते. हो बरं बरं. फार नाही, एक 2-3 दिवस. हो अगं तू म्हणशील तसं आदिती. आणि मी फोन करीन तुम्हाला नंतर. बरं ठेवू का मम्मी? मी करते तुम्हाला फोन. बर. दादा किती रुपये झाले? 23 रुपया. अगं हिचा फोन नंबरच घ्यायचा राहिला. कुठून केलंय बहिणी? हा हेलो. आता तिकडनं फोन आला होता ना मला. हाँ हाँ हाँ, वो दादाजी की बेटी. हाँ मुलगी बेटी. हाँ वो आहे का तिकडे? नहीं, वो तो कब की चली गई. हाँ गेली गई. बरं हाँ ठीक है बर. हाँ हाँ ठीक है, रखता हूँ. तर काय म्हणावं बाई या पोरीला, हातोहात बनवते सगळ्यांना. आदितीच्या बाबतीतही अगदी असंच केलं तिनं. मी समोर होते आदिती बोलत असताना, तरी हिनं आपलं यांना जाऊन सांगितलं आदिती असं बोलली तसं बोलली. बाई आम्ही हिचं लग्न जुळवण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि हिचं बघा काय चाललंय. आणि हे आपल्या मनात अपराधीपणाची भावना घेऊन बसलेत उगाचच. माई आपण सांगूया का दादांना? कळू दे त्यांना तिचं खरं रूप. हो त्यासाठीच केलंय ना आपण हे सगळं. तुला काय वाटतं ग उर्मी? तुम्हाला सगळ्यांना जे वाटतं ते करूया माई. पण तुला काय वाटतं? मला वाटतं ही ती वेळ नाहीये. म्हणजे आता सगळं जर निवळलंय तर मग दादांना हा व्हिडिओ दाखवण्यात काही अर्थ आहे असं मला तरी नाही वाटत. म्हणजे याने काय सिद्ध होणार आहे? ती खोटं बोलली हे. अगं तेच तर कळायला हवं ना दादांना की ती खोटं बोलली. मला नाही असं वाटत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?